अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ दे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 28 तारखेला कोजागिरी पौर्णिमा आहे. सगळ्यात मोठा दिवस मानला जातो. कोजागिरी पौर्णिमा हा दिवस संपूर्ण पौर्णिमेमध्ये महत्वाचा दिवस मानला जातो. आता या दिवशी काय उपाय करायचे आहे, काय सेवा करायची आहे ते तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी कोजागिरीचा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्वाचाच मानला जातो. 12 महिन्यात ज्या काही पौर्णिमा येत असतात त्यातली ही सगळ्यात महत्वाची मानली जाते. आता लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि अखंड लक्ष्मी प्राप्ती राहून ती स्थिर राहण्यासाठी काय आपल्याला बऱ्याच काही वस्तू आणि गोष्टी घरात आणायच्या आहे. त्यात तुम्हाला सांगणार आहे. अजिबात महागाच्या नाही, पण तुमच्या देवघरात ही वस्तू असेल की नाही ती तुम्ही चेक करून घ्या. सगळ्यात महत्वाचा जो कोणी प्रामाणिकपणे कष्ट करत असतो त्याच्यावर माता लक्ष्मीची कृपा असते. पण लक्ष्मी खूप चंचल आहे. प्रामाणिकपणे कष्ट करूनही नशिबाची साथ असणं आणि माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या वस्तू जर तुमच्या देवघरात असतील तर नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळेल. पण त्या वस्तू आणून तुम्ही सेवाही करणं तेवढंच महत्वाचं आहे की फक्त आणून ठेवणं याला अर्थ नाहीये. सगळ्यात महत्वाचं की भगवान विष्णू सहित माता लक्ष्मीचा फोटो आपण बऱ्याच वेळा बघत असतो की शेषशयनावर भगवान विष्णू झोपलेले आहे आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय चेपत आहे. तो फोटो अतिशय महत्वाचा आहे. तो आपल्या देवघरात असणं खूप महत्वाचं आहे. तुमच्या घरात असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर तुम्ही आवर्जून तो फोटो आणा. आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की माता लक्ष्मी बसलेली आहे आणि त्यांच्या पाठी भगवान विष्णू आहे असाही फोटो तुम्ही आणू शकता, पण त्या फोटोला खूप जास्त महत्व आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तो आणा, कारण जिथे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्याच्या त्या घरातून माता लक्ष्मी कधी काढता पाया घेत नाही. हे एक शाश्वत सत्य आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेल तो फोटो तुमच्या घरात असणं खूप महत्वाचं आहे. अजिबात महागाचा नाहीये तो फोटो. दुसरं येतं ते कमळगट्ट्याची माळ. आपण जेव्हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करत असतो किंवा लक्ष्मी प्राप्तीच्या काही सेवा करत असतो तर त्या सेवेमध्ये आपण मंत्र जाप करत असतो. लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र. ह्या मंत्राचे जेव्हा तुम्ही मंत्र जाप करत असता तर ती कमळगट्ट्याच्या माळीवर करायची असतात. जेव्हा तुम्हाला आम्ही लक्ष्मी प्राप्तीच्या काही सेवा सांगत असतो तर त्या कमळकट्ट्याच्या माळीवर करायच्या असतात. आणि एरवी काय होतं, आपण जर ती माळ तुम्ही अशी ठेवण्यापेक्षा जर तुमच्या घरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो असेल तर त्या फोटोला पण तुम्ही ती कमळगट्ट्याची माळ अर्पण करू शकता. त्या मूर्तीला पण कमळगट्ट्याची माळ अर्पण करू शकता आणि त्या माळेवर तुम्ही सेवा पण करू शकता. म्हणून तुम्हाला सांगते की कमळगट्ट्याची माळ आता ती 40 मण्यांची मिळते, 27 मण्यांची मिळते, 108 मण्यांची मिळते. तुम्हाला तुमचं जेवढं बजेट असेल तेवढं आणा. आता तिसरं येतं ते श्रीयंत्र. तर श्रीयंत्र ही अतिशय महत्वाचं आहे. श्रीयंत्र ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आसन मानलं जातं. ज्या ज्या घरात श्रीयंत्र आहे त्या घरातून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू कधीही जात नाही. पण फक्त श्रीयंत्र घरात आणायचं आणि ते वर्षानुवर्ष असंच ठेवायचं तर ते चुकीचं आहे. त्याच्यावर तुम्ही सेवा केली तर त्या यंत्राची पॉवर वाढते आणि तो त्याचा इफेक्ट दाखवतो. शेवटी सेवा करणं महत्वाचं असतं की फक्त मी सांगते आहे म्हणून वस्तू घरात आणून ठेवायची आणि एकदा आणून ठेवलं आणि खूप पैसे येतील असं अजिबात नाहीये. श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणं, सेवा करणं हे तेवढंच महत्वाचं असतं आणि मला माहिती आहे की माझ्या सगळ्या स्वामी भक्तांकडे श्रीयंत्र असेलच. नसेल तर आवर्जून आणा. आता दुसरं येतं ते कुबेर यंत्र. कुबेर यंत्र सुद्धा महत्वाचं आहे. कोजागिरीच्या दिवशी आपल्याला कुबेर महाराजांची सेवा करायची असते म्हणून आपल्या घरात कुबेर यंत्र असणं महत्वाचं असतं. आता देवघरात कुबेराची मूर्ती ठेवू नये असं म्हणतात. मूर्ती ही तिजोरीत ठेवायची असते, पण कुबेर यंत्र तुम्ही देवघरात ठेवू शकता. म्हणून आपल्याला आपल्या देवघरात कुबेर यंत्र ठेवायचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही म्हणाल की ताई एवढे यंत्र आणून करायचं काय, ते सांगते. जर त्या यंत्रावर तुम्ही सेवा करणार असेल आणि त्याचे इफेक्ट पण तेवढेच प्रभावी आहे की तुम्हाला जर यंत्र सांगितलं आहे, श्रीयंत्र सांगितलं आहे, कुबेर यंत्र सांगितलं आहे आणि ते जर तुम्ही तुमच्या देवघरात ठेवलं आणि त्याच्यावर जर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला 100% मी शाश्वती देते, तुमच्या आर्थिक समस्या सुटतातच. आपण सगळेजण प्रामाणिकपणे कष्ट करत असतो, पण त्या कष्टाला नशिबाची साथ असणं तेवढंच महत्वाचं असतं. त्याच्यासाठी आपण लक्ष्मी प्राप्तीचे उपाय, सेवा, तोडगे करत असतो. पण फक्त आणून ठेवायचं आणि धुळीत ठेवलेलं तर त्या यंत्राला त्या सेवेलाही काही तथ्य नाहीये. तुमच्याकडनं जर ह्या सेवा होणार असतील तरच तुम्ही आणून ठेवा.
नाहीतर मी सांगते आहे की यंत्र आणून चांगलं होईल असं अजिबात नाहीये. त्याच्यावर त्या यंत्राची पॉवर केव्हा वाढते, ते यंत्र कधी काम करतं, जेव्हा तुम्ही त्याच्यावर सेवा करता. आता जर तुम्ही सेवाच नाही केली तर काय फायदा? एखादं जर मशीन मी इथे आणून ठेवलं आहे आणि जर तुम्ही किंवा एखादा मोबाईल आणून ठेवला आहे, जर तो फक्तच ठेवला आहे आणि त्याला जर तुम्ही चार्जिंगच नाही केली, तर त्याची पॉवर कशी वाढवेल? तसंच ते आहे. त्या यंत्राची पॉवर वाढण्यासाठी त्याच्यावर सेवा केली पाहिजे. पण कुबेर यंत्र आणि श्री यंत्र, आता कुबेरांची मूर्ती आपण देवघरात ठेवू शकत नाही, म्हणून कुबेर यंत्र ठेवायला सांगता. तुम्हाला जर कुबेर यंत्राचे पण अनुभव आहे, म्हणजे तो पण खूप प्रभावी आहे ते. पण नसेल तुमच्याकडे तर आवर्जून आणा. शेवटी तुमचं बजेट आहे. पण श्रीयंत्र आणि विष्णूसहित माता लक्ष्मींचा फोटो तो देखील प्रभावी आहे. तो देवघरात असणं अनिवार्य आहे. आणि येतं ते कमळगट्ट्याची माळ. तर ती कमळगट्ट्याची माळ सुद्धा महत्वाची आहे. छोटी मिळते 27, 40 आणि 108 मण्यांची मिळते. तुम्ही आवर्जून आणा. आता सगळ्यात महत्वाचं कवडी. कवडी माता लक्ष्मीला आकर्षित करते. आता कवड्या किती आणायच्या? आपण जेव्हा लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करतो बघा, 40 दिवसाची सेवा तुम्हाला मी सांगितली होती, बऱ्याच महिला करत आहे. तर त्याच्यासाठी आपण पांढऱ्या कवड्या पिवळ्या करतो. पण फक्त देवघरात जर तुम्हाला कवडी ठेवायची असेल तर पिवळी कवडी आणा. मग तुम्ही 1 कवडी आणू शकता, तुम्ही 3 कवड्या आणू शकता, तुम्ही 5 कवड्या आणू शकता, तुम्ही 7 आणू शकता, तुम्ही 9 आणू शकता. पण मी सांगेल 5 किंवा 7 आणा. 9 आणून एवढी जागा पण राहत नाही, ती एकावर एक ठेवता. असं नाही करायचं. ती अशी पालथी कवडी ठेवायची. पण 5 कवड्या आणायच्या तुम्ही. एका तांदळाचं एक डिश घ्या, त्याच्यावर तांदूळ ठेवा किंवा डायरेक्ट त्या डिशमध्ये ठेवले तरी चालते. त्याला धूळ लागणार नाही. व्यवस्थित ते रोजच्या रोज त्याची तुमच्याकडनं पूजा होणार असेल तरच ह्या वस्तू आणा. खरंच तुम्हाला सांगते, तरच ह्या वस्तू आणा. नाहीतर अर्थ नाहीये. पण ह्या वस्तू घरात आणून नक्कीच तुमची आर्थिक प्रगती होणार आहे. पण केव्हा? जेव्हा तुम्ही त्याच्यावर सेवा कराल. तेच महत्वाचं आहे. आता कवड्यांवर काय सेवा करायची? तर कवड्यांची सेवा काही नाहीये. पण तुम्ही त्याला रोज धूप-दीप ओवाळायचं. माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची, की मला करोडपती नको बनव, पण माझ्या घरात जी काही अखंड लक्ष्मी प्राप्ती आहे, जे माझ्या घरातलं इन्कम आहे, त्याच्यात वाढ होऊ दे, ती कमी नको व्हायला. आपल्याला माहिती आहे देव देऊन पण बघतो आणि घेऊन पण बघतो. जेव्हा तो देव देत असतो तेव्हा नेहमी झुकून खायचं असतं. ज्या घरात घरातल्या कुलस्त्रीचा कधी अपमान नाही होत, ज्या घरात कुलस्त्री नेहमी आनंदित राहते, त्या घरात कधी कशाची कमी राहत नाही, त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते. पण मी तेच तुम्हाला सांगेल, की पैसा आल्यावर माच करू नका आणि तो नसल्यावर पण इकडे तिकडे माझ्याकडे काहीच नाही, माझ्याकडे काहीच नाही असं कधीच म्हणू नका. जेवढं आहे तेवढं समाधान मानण्याचा प्रयत्न करा. ज्या घरात समाधान आणि सुख असताना त्या घरातून माता लक्ष्मी कधीच जात नाही. म्हणून सांगते, ह्या वस्तू आणताना पण जर तुमच्याकडनं सेवा होणार असेल तरच ह्या वस्तू आणा, नाहीतर कुठलीही वस्तू आणायची गरज नाहीये. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.